जर तिथल्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच विरोध करणार आहेत, त्यांनी स्पष्टपणे निवेदन करून वरपर्यंत कळवलेलं आहे, सर्वे झालेला आहे, तर त्यामुळे त्यांची जी भूमिका आहे त्यापेक्षा मला काय वेगळी घेता येईल भूमिका. उलट त्यांची माणसं जर त्यांच्या बाजूला नसतील तर माझा तर काय संबंधच येत. शिंदे गटाचे शिवसेना शिंदे गटाचे 2 ज्येष्ठ नेते महायुतीमध्ये कुठेतरी मतभेद असताना पाहायला मिळत आहेत. बारामतीमध्ये विजय शिवतारेंनी भूमिका घेतलेली आहे, अमरावतीमध्ये तुम्ही भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे अजित पवार गटाचा आणि ह्याला नाव हे पाहत ते जोडू नका माझ्याशी. पण शिवसेनेचा विषय वेगळा आहे, सगळ्या अर्थाने वेगळा आहे. त्यांचे वैयक्तिक हेवे दावे आहेत, त्याच्यातून ते हे करतात. माझे वैयक्तिक कोणाशीच दावे नाही आहेत. आमचे सगळ्यांशी अतिशय चांगले संबंध आहेत. केवळ आता निवडणूक आहेत, माझी मतं आहेत, ती त्यांची मतं आहेत म्हणून आम्ही जुळत नाही. तुम्ही केव्हाही माहिती घ्या, अमरावतीचे तुमचे प्रतिनिधीला विचारा. माझे आणि त्यांचे इतर पक्षाशी माझे चांगले संबंध, इतर पक्षाशी. म्हणजे जर त्या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली तर इथपर्यंत स्पष्ट आहे की कदाचित तिथे इतर जे पक्ष आहेत कदाचित तीव्रपणे त्या ठिकाणी निवडणूक लढणार. याला लागूनच होईल. इकडे तुम्ही चर्चेचं निमंत्रण इकडे चर्चेसाठी येत आहे, तिकडे ते देखील जात आहेत. पण काही दिवसांपूर्वी रविराजांचं एक वक्तव्य होतं की माझ्या विरोधात जे कोणी बोलतंय त्यांना मी माझ्या स्टेजवर येऊन आणायला बघ. ही भाषा म्हणजे तुम्ही कसं नाही म्हणून पहिले तुम्ही एक समजून घेण्याची गरज आहे. ज्याला त्या ठिकाणी उमेदवारी आहे ती भाषा जर वापरली तर मला सांगा कोण आणखी आत्ताच असंतोष आहे त्यात तेल ओतण्याचा प्रकार आहे की नाही मला सांगा. हे त्याला इमॅच्युअर म्हणायचं का आगाऊपणा म्हणायचं असं काहीतरी आहे. हे सगळे आम्ही त्या अभिजित तर प्रत्येक वेळी त्यांनी कुठले स्टेटमेंट केलं तर योग्य ते उत्तर देत असतो. तुम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार. आता काय त्याला काय